कारण की आता बऱ्याचशा जणांशी चर्चा केली, त्यांनी लोनवर स्वतःच्या गाड्या घेतलेल्या आहेत. आज त्यांना नंबर प्लेट बदली करून आज त्यांच्या गाड्या खेचण्यासाठी बँकवाले येत होतात. पण नक्कीच राजकारण करावं, पण कोणाच्या पोटाचं कलगी खेचून घेण्यासारखं राजकारण करू नये. आज खरोखर एवढे 200-300 व्यापारी या ठिकाणी उपोषण करतात, तर नक्कीच त्यांना न्याय देण्याचं काम हे आमच्यासारख्या लोकप्रतिनिधीचं असतं. आणि नक्कीच मी तुमची बाजू सभागृहामध्ये उद्या आमची स्थायी समिती मिटिंग आहे, त्या मिटिंगमध्ये हा विषय होणारच आहे. प्रशासन असेल, आमच्या नगराध्यक्ष असतील, यांना सामंजस्यपणाने सांगणारे, नाहीतर शिवसेनेच्या स्टाईलने हे 7 दिवस तुमचे मार्केट चालू राहतील असं तुम्हाला आश्वासित करतो. आणि आज राहुल शेवाळे तुम्हाला सांगतो, आज ज्या चुका तुम्ही या ठिकाणी केलेल्या आहेत, त्या चुका पुन्हा या बदलापूर शहराचा विकास आणि खरोखरच सर्वसामान्य लोकांना जगायचं असेल तर असं करू नका. वामन म्हात्रे सर्व शिवसेनेचे पदाधिकारी, प्रत्येक शिवसैनिक, आपल्याला जोपर्यंत तुमचा लढा या ठिकाणी चालू आहे, जोपर्यंत रितसर परमिशन भेटणार नाही तोपर्यंत आपण 10 दिवसानंतर हे आठवडे बाजार चालू करणारच आहेत. पण त्यांना तुम्हाला परमिशन देण्यासाठी आम्ही भाग पाडू. नाही दिलं तर तुम्हाला पूर्ण शिवसेना पूर्ण कवच देण्याचं काम, पूर्ण सपोर्ट देण्याचं काम, आपल्या एकाही व्यापाराचं नुकसान होणार नाही, आपल्या एकाही गाडीला हात लावणार नाही प्रशासन, याची जबाबदारी आज वामन म्हात्रे आणि त्या सर्व शिवसेनेने घेतलेली आहे असं पुन्हा तुम्हाला सांगितलं. आणि या ठिकाणी सांगतो पत्रेंनी आता सांगितलं की सर्वसाधारण सभेमध्ये सर्वानुमते हा निर्णय झाला होता की आठवडी बाजार रद्द करण्यात आलेले आहे. नगराध्यक्षांनी काल सांगितलं फाईट देताना की आम्ही डीपीआर मंजूर केले, त्या डीपीआर मध्ये जागा देखील निश्चित केलेल्या आहेत, मात्र त्या जागा आठवडी बाजारासाठी नको असे यांचं म्हणणं आहे. याबाबत काय सांगाल की नगरसेवक पण आपण आज मी शहर प्रमुख देखील आहात. नक्कीच मोनपाम सारखा जो विभाग होता त्या ठिकाणी आठवडा बाजार चालू होता, तिथल्या सर्वसामान्य लोकांना त्रास व्हायचा आणि त्यावेळेस मी सुद्धा त्याला विरोध केलेला होता, जेणेकरून ज्या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांना त्रास होणार नाही अशा ठिकाणीच आठवडे बाजार लावा. आणि नक्कीच त्याच्यावर नगराध्यक्षांनी सभागृहामध्ये हा विषय आणावा. त्यांनी नुसतं बोलून नाही, सभागृहामध्ये त्याच्यावर साधक बाधक चर्चा करून आम्ही तो विषय नक्कीच सर्वांमध्ये मंजूर करून या व्यापाऱ्यांना न्याय देण्याचं काम करू. आणि या व्यापाऱ्यांची जी मानसिकता आहे ती मानसिकता बदलण्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करू. एकंदरीत पाहतो आपण 6 महिन्यापूर्वी आठवडी बाजार सुरू होता, परंतु कुठेतरी प्रशासनाकडनं अशा देखील कारणं देण्यात येते की बांगलादेशी नागरिकांचं वाढतं प्रमाण असेल, चोरीच्या घटना असतील, याकडे कशा प्रकारे पाहतात की किती हे लॉजिक किंवा किती या गोष्टी महत्वाच्या आहेत? या फक्त बोलायच्या गोष्टी आहेत. मला वाटतं हातावर मोजण्या एवढे सुद्धा बांगलादेशी या ठिकाणी मला वाटतं दिसतं. आता या ठिकाणी कोण एवढे लोक आहेत, या ठिकाणी कोणी बांगलादेशी करत नाही. उलट जे आता तुम्ही बघत असेल, आईस्क्रीमच्या गाड्या असतील, फेरीवाले असतील, भाजीवाले असतील, त्या ठिकाणी बरेच जाती धर्माची लोक या ठिकाणी गावावरनं येऊन 2-3 महिने त्यांची शेतीची कामं झाली का ही शहर आहे, नवीन शहराची निर्मिती झाली. या शहरामध्ये लोकसंख्या वाढलेली आहे, त्या ठिकाणी खरोखर फळांची गरज आहे, भाजीची गरज आहे. जे रस्त्यावर मिळणारे जे पदार्थ आहेत, जे सामान्य लोकांना परवडते असे व्यवसाय करण्यासाठी येत असतात आणि ते सीझन वाईज धंदा करून निघून जात असतात. तर असे काही मोजकी लोक असतील त्यांच्यावर नक्की 100% कारवाई करावी. आणि अजून एक सांगायची तुम्हाला इच्छा आहे की मी सभागृहामध्ये 4 वेळा विषय घेतला की ओपन मार्केट ही संकल्पना प्रत्येक शहरामध्ये कल्याण जसं कृषी बाजार समिती प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी सर्व जाती धर्माचे येऊन लोक त्या ठिकाणी व्यवसाय करून जातात. असं एखादं कृषी बाजार पेठ पण केलं तर मला वाटतं आठवडे बाजार भरण्याची सुद्धा गरज लागणार नाही. जेव्हा कृषी बाजाराची जमीन होती त्या ठिकाणी आंबेडकर स्मारक बांधलं गेलं. आता नक्कीच अशी एखादी जागा शोधावी नगराध्यक्षांनी शहराच्या मध्यभागी 4 ठिकाणी, आणि त्या ठिकाणी जर आपण मार्केट भरवले की जे रोजचे शेतात म्हणजे आता आजूबाजूला खेडी गाव आहेत त्या ठिकाणच्या माझ्या आदिवासी बांधव असतील किंवा आगरी समाजाची लोक असतील, कुणबी समाजाची लोक असतील, विविध समाजाची लोक अजून सुद्धा शेतीमध्ये भाजीपाला पिकवतात आणि तो भाजीपाला हे लोक विकत घेतात आणि ते विकत घेऊन मार्केटमध्ये विकतात. त्यासाठी 3-4 ठिकाणी ओपन मार्केट सुद्धा नगरपालिकेने केले पाहिजे. यासाठी सुद्धा नगराध्यक्षांनी प्रयत्न केले पाहिजेत. नक्कीच मला वाटतं की आज आमच्या शहराची नगरपालिकेची बदनामी या सर्व उपोषणकर्त्यांमुळे होते ती सुद्धा होणार नाही असं मला नगराध्यक्षांना यावेळेस सांगावंसं वाटतंय. नक्कीच आज 25-30 वर्ष नगरपालिका आमची स्वतंत्र आता महानगरपालिकेकडे वाटचाल झालेली आहे. अंबरनाथमध्ये ओपन मार्केट आहे,
कल्याणमध्ये ओपन मार्केट आहे, उल्हासनगरमध्ये ओपन मार्केट, जितके शहर आहेत नगरपालिका क्षेत्र प्रत्येक ठिकाणी ओपन मार्केट झालेले आहेत. तसं मार्केट या बदलापूर शहरामध्ये 4 ठिकाणी तरी व्हावं ही माझी स्वतःची इच्छा आणि उद्याच्या स्टँडिंगमध्ये मी नगराध्यक्षांना हा प्रश्न विचारून लवकरात लवकर याच्यावर तोडगा काढतो. एक शेवटचा प्रश्न विचारतो. आपण जर बघितलं तर बदलापूर स्टेशनच्या पूर्व आणि पश्चिम विभागामध्ये आणि भाजीवाले असतील, फेरीवाले असतील यांच्यासाठी तोडगा काढावा म्हणून जो साईकृपा समोरील नाला आहे त्या ठिकाणी बांधकाम करण्यात येणार होतं. त्या ठिकाणी त्यांना जागा देण्यात येणार होती. मात्र हे काम ज्या नाल्याचं जे काम आहे ते काही दिवसांमध्ये थांबलेलं आहे. यासाठी आपण काय पाठपुरावा करणार आहात? मग इकडचे जे मुख्याधिकारी होते त्यांनी जेव्हा चार्ज घेतला का नगरपालिकेकडे एवढा मोठा निधी फंड्स नाहीये, त्यामुळे त्यांनी त्या कंपनीला रीतसर पत्र दिलं आणि ते काम थांबवण्यात आलं. तर त्यावेळेस माझी त्यांची चर्चा झालेली होती. काही सर्व संकल्पना आमदार किसनजी कतोरे होते, मी होतो, आम्ही सर्वांनी मिळून चांगलं त्या नाल्यावर स्लॅब टाकून चांगलं एक ओपन मार्केट त्या ठिकाणी करावं. पण प्रशासनाच्या आरमोटी धोरणामुळं ते काम बंद पडलं. तर नक्कीच त्याच्यावर सुद्धा चर्चा करून पुन्हा मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा करून त्याला जर ओपन मार्केट करायचं असेल त्याला निधी कसा उपलब्ध करून लवकरात लवकर ते चांगलं काम कसं करता यासाठी आम्ही प्रयत्न करतो. आज पाहतोय गेल्या 4 दिवसांपासून आपण आमरण उपोषणाला बसला होता. प्रशासनाने दखल घेतली नाही, मात्र शिवसेना शहर प्रमुख वामनजी म्हात्रे यांनी या ठिकाणी तुम्हाला भेट दिली, चर्चा केली. काय नेमकी चर्चा झाली आणि आज आपण पाहतोय की हे उपोषण जे आहे ते मागे घेण्यात आलेलं आहे. एकंदरीत काय चर्चा झाली आणि कशा प्रकारची पुढची लढाई असणार आहे? सन्माननीय वामनदादांनी आपल्या समोर आश्वासन दिलेलं आहे की येणाऱ्या 10 दिवसामध्ये या बदलापूर शहरातील सर्व फेरीवाल्यांचे जे काही प्रश्न आहेत, अडचणी आहेत ते त्या सोडवणार आहेत. आजपर्यंतचा बदलापूरचा जो इतिहास होता की वामनदादांनी दिलेला शब्द आजपर्यंत कधी फेल गेलेला नाहीये आणि तो विश्वास त्यांच्यावरती दाखवून मी उपोषण मागे घेतलेलं आहे. सर्वप्रथम मी ज्या लोकांनी मला इथे पाठिंबा दिला, सर्वप्रथम आज दुपारी वामनदादांचं पत्र आलं, त्यांनी जाहीर पाठिंबा दिला आणि आज त्यांनी संध्याकाळी आश्वासन दिलं, त्यामुळे मी उपोषण मागे घेतलं. त्याचबरोबर माझ्याकडे काँग्रेसची काही लोक आली होती, राष्ट्रवादीची काही आली होती, त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष निशांतजी मांडवेकर असू द्या, या सगळ्यांनी येऊन या ठिकाणी जाहीर पाठिंबा दर्शवला होता. त्याचबरोबर बदलापूर शहरातील इतर सामाजिक संघटनेची जी लोक होती, त्याचबरोबर किन्नर समाजाची काही लोक होती, ज्यांनी इथे येऊन त्यांचा वेळ दिला, इथे थांबले, त्यासाठी मी त्या सर्वांनी माझ्यावरती जो विश्वास दाखवला होता म्हणून मी त्यांचे जाहीर आभार मानतो. त्याचबरोबर वामनदादांचा पण मी खूप आभार मानतो, कारण का त्यांनी अशा अकार्यक्षम नगराध्यक्ष असतील किंवा सत्तेवर बसलेले सत्ताधिकारी असतील त्यांच्या विरोधात जाऊन इथे पाठिंबा दिला आणि मला जो विश्वास दिला त्याबद्दल मी त्यांचा खूप खूप आभारी आहे. मी बदलापूरच्या जनतेला हे आवाहन करू इच्छितो की आजपर्यंत तुम्ही सर्वांनी बघितलं की सत्तेवर येऊन 6 महिने झालेले नाहीयेत, त्या काळात 2-3 उपोषणं इथे झाली. म्हणजे तुम्ही समजून जा की आपण कोणाला निवडून दिलं पाहिजे होतं आणि कोणाला नाही निवडून दिलं. जी चूक आजच्या काळात तुम्ही केलेली आहे ही चूक येणाऱ्या काळात परत तुम्ही करू नका. अजून 3 वर्ष बाकी आहेत. या 3 वर्षामध्ये या बदलापूर शहरामध्ये आपल्याला कोणाला निवडून द्यायचं आहे आणि कोणाला या सत्तेच्या गादीवर बसवायचं आहे. या बदलापूर शहराचा किंग शेवटी एक होता आणि तो एकच राहील. वाघ तो वाघच असतो. कुत्रे किती आले बाजारात तरी त्यांना वाघाची जागा देता येत नाही. शरद जी, आपण जर बघितलं वामनजी म्हात्रे यांनी आता सांगितलं की उद्याच्या होणाऱ्या स्टँडिंग मध्ये हा विषय मी घेणार आहे आणि शिवसेनेच्या माध्यमातून देखील म्हणजे शिवसेना स्टाईलने तुम्हाला मी बाजूला उभारून देऊ. कसं बघता याकडे आणि कसा पाठपुरावा असणार यानंतर? इतर सगळ्या गोष्टी किंवा बाकीचे सगळे विषय बाजूला राहिले. या शब्दावरती वामनदादांनी शब्द दिलेला आहे म्हणजे बदलापूर शहरातल्या एक प्रतिष्ठित म्हणजे बदलापूर शहराचे जे किंग आहेत, आज सगळ्यांच्या नजरेत बदलापूरचा एकच व्यक्ती आहे. मी आज हे जाहीर करतो की बदलापूरच्या खुर्चीवर आज कोणीही बोलत असेल की आम्ही या बदलापूर शहराचे प्रथम नागरिक आहेत, आपण 4 दिवस वाट बघितल्यानंतर जो इथे आला तोच या बदलापूर शहराचा प्रथम नागरिक आहे आणि त्या प्रथम नागरिकाच्या वरती मी विश्वास ठेवलेला आहे. माझ्या नजरेत जरी कोणाच्या नजरेत प्रथम नागरिक सत्तेवर बसलेला असेल ना तर माझ्या नजरेत वामनदादाच या बदलापूर शहराचा प्रथम नागरिक आहे आणि तो इथून पुढेही राहील. दादा, गेल्या 4 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू होतं आणि कुठेतरी आता शिवसेना शहर प्रमुख वामनजी म्हात्रे यांनी या ठिकाणी पुढे आहे ना, म्हणजे पत्र द्या,
हा मी देतो यांनी दादा मध्यस्थी माझा करत तुमचा इकडे दिला चेतन दादाकडे दिला मागे घेतलं. देतो काय दादाचा सांगाल मोबाईल. एकंदरीत कशा प्रकारची पुढची रणनीती असणार आहे? गेले 4 दिवस नाही एकच होता सगळे स्वराज्य हा, अजून असेल संस्थेचे तिथे. व्यापारी फोन करून बघा. भाजीवाले. आम्ही स्वतः बसलो होतो असेल आणि आम्हाला पहिला दिवस गेला, आम्हाला वाटलं आमची नगराध्यक्ष दखल घेते, शिवसाहेब दखल घेते, परंतु आम्ही त्यांची वाट बघितली. ही ओरिजिनल काही आहे आले नाही. कॉपी आमचं त्यांना एकच म्हणणं होतं की तुम्ही मी आम्हाला रस्त्यावर परमिशन दिली होती 1 एप्रिल रोजी वामनदादांच्या झेरॉक्स दे ना, तू मागे शिवसाहेबांनी झेरॉक्स दे ना permission तिथून. दिली होती. अरे झेरॉक्स दे ना पडतं. आणि 8 दिवसामध्ये आमची परमिशन तुम्ही काढून घेतली. आज तुमच्यावर कोणाचा दबाव आहे हे शिवसाहेबांनी आम्हाला अजून स्पष्ट केलं नव्हतं. स्पष्ट केलं नाही, त्याच्यामुळे आमचं उपोषण चालू होतं. आमचं एवढंच म्हणणं होतं की तुम्ही इकडे यावं आणि आम्हाला विचारावं तुमच्या काय मागण्या आहेत. आम्ही मागण्या केल्या तर आम्ही त्याच्यामध्ये मागणी करायला करतो तयार ना. होतो. आमचं एकच म्हणणं होतं काय होणार की तुम्ही आम्हाला न विचारता आम्हाला डायरेक्ट तुम्ही आमचं जी रोजीरोटी आहे ती काढून घेतली आहे. कुठली जागा आम्हाला त्यांनी दिलेली नाहीये. बायोमेट्रिक सर्वे ते बोलतायत, पण आठवडी बाजार ही जी संकल्पना वरचं पण काढून आहे, टाक. शिवाजी महाराजांच्या काळापासून आलेली आहे. वामनदादांच्या राज्यामध्ये आठवडी बाजार कधी बंद झाला नाही. प्रशासकीय 6 महिने झाले, प्रशासनाने आम्हाला परमिशन दिली. त्याच्यानंतर कोणाच्या दबावाखाली आमची परमिशन काढलेली आहे, त्याच्यावर आम्ही त्याची वाट बघत होतो. नगराध्यक्ष मॅडमला काहीच समजलं नाही. त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली काल दुपारी. त्यांनी खोटं सांगितलं, आम्हाला उपोषणाचं पत्र दिलं नाही. पण त्या गोष्टीसाठी आम्ही संध्याकाळी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि आमचे जे पुरावे आहेत, ज्यांना लेटर दिल्याचे फोटो आहेत, ते आम्ही सगळे सोशल मीडियावाल्यांना आम्ही दिलेले आहेत. आणि आमची गोष्ट किती खरी आहे का त्यांची गोष्ट खरी आहे हे आम्ही पण दाखवून दिलेलं आहे. आम्ही आज पण त्यांची वाट बघत होतो, परंतु शिवसाहेब पण आले नाहीयेत आणि नगराध्यक्ष मॅडम पण आले नाहीत. फक्त आम्ही वामनदादा हे गरिबांचे जे गरिबांसाठी उभे होते, या आधी होते, याच्या पुढे पण राहणार. ते फक्त आज आले. त्यांनी आमच्या ज्या गोष्टी आहेत की आमच्या काय अडचणी आहेत, कोणाचा काय प्रॉब्लेम ते आम्हाला समजून घेतले. आणि त्यांनी आज सगळ्यांसमोर आम्हाला जो शब्द दिला आहे की शरद तू पाणी पी, माझा शब्द आहे, तू उपोषण तू सोड. मी सगळ्या ठिकाणी मी पाठपुरावा करेल. 10 दिवसामध्ये तुमच्या आठवडी बाजार जे तुम्हाला जी जागा तुम्हाला दिली आहे, खाजगी जागा आहे, सरकारी जागा आहेत, जे काही प्रोसिजर असेल, भरणा असेल, काय असेल, आम्ही सगळे व्यापारी पैसे काढून ते करायला तयार आहे. आणि वामनदादाने तो शब्द आम्हाला दिलाय, तो आमच्यासाठी खूप मोठा शब्द आहे. तर वामनदादाचा शब्द आजपर्यंत कधी पडलेला नाहीये. जो वामनदादाचा शब्द वामनदादांच्या हिशोबाने करतील आणि पूर्ण व्यापारी संघटना ही वामनदादांच्या पाठी गंभीर उभी आहे. वामनदादांनी जो आम्हाला शब्द दिलाय आणि आम्हाला जे 4 दिवस उपोषणाचा त्रास सहन करावा लागलाय, आम्हाला करण्यापेक्षा आमच्यातला जो होता शरद शेवाळे, त्यांनी 4 दिवस पाण्याचा घोट पिला नव्हता. हॉस्पिटलला येऊन गेले, त्यांना सांगत होते तुम्ही चला हॉस्पिटलला, ते गेले नाहीत. त्यांनी पण फक्त जे आपले व्यापारी आहेत त्यांच्यासाठी हा लढा दिला होता. आणि वामनदादांच्या फक्त शब्दावर त्यांचा मान राखून त्यांनी जे आम्हाला सांगितलं की आम्ही तुमचा शब्द पूर्ण करून देतो, त्याच्यावर आम्ही आमचं उपोषण आहे हे आम्ही मागे घेतो.